विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। गेले अनेक दिवसापासून 12 नंबर चारीच्या रस्त्याच्या बाबतचा जो विषय आहे तर तो थोडासा वेगळ्या कारणांनी माध्यमाच्या म्हणजे विविध सोशल मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हा बाहेर पडत आहे। फार मोठा विषय नाही तो, आणि सुजयदादा आजारी असल्यामुळं तो विषय जरा थोडासा लांबणीवर पडला होता। मागे नागरिकांनी आपल्याला विनंती केल्यानुसार त्यांची विनंती पण आपण मान्य केली होती की जोपर्यंत दादांची भेट होत नाही नागरिकांची तोपर्यंत हा विषय आपण थांबवला होता। आता सुजयदादांनी सोमवारची वेळ दिलेली ती मागे पुढे होऊ शकते, समजा दुमत नाही। आता त्याच्यात 2 गट आहे। एक गट म्हणतो की रस्ता झाला पाहिजे, एक गट म्हणतो की चारी बंदिस्त झाली पाहिजे, दुसरा गट म्हणतो चारी बंदिस्त झाली पाहिजे आणि रस्ता झाला पाहिजे, असा सगळा तो विषय आहे। याच्याबद्दल काही दुमत नाही। मुद्दा काय आहे की काल अचानक सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि त्याच्यात मजकूर जो काही फॉरवर्ड करण्यात आला त्याच्यात आमचे चीफ ऑफिसर आहे सतीश डिगे यांच्याबद्दल जे काय अपशब्द वापरण्यात आलेले आहे, उदाहरण म्हणून सांगतो, चीफ ऑफिसरला माज आलेला आहे आणि हे काय असे शब्द वापरलेले आहे, हे चुकीचे शब्द आहेत आणि असे शब्द आम्ही खपून घेणार नाही, ना कोणत्या पदाधिकाऱ्याच्या बाबतीत असते ना आमच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत असते। सगळेच अधिकारी चांगले भेटतील, 100% तुम्हाला स्वच्छ भेटतील, कामाचे भेटतील, नीट वागणारे भेटतील असं होत नाही। त्यांचे जे चांगले गुण आहेत ते आपण घेतले पाहिजे। दुसरी टर्म पूर्ण झाली त्यांची, एखाद्या अधिकाऱ्याला आपण समजा 2-2 टर्म इथं काम करायची संधी देतो, आमच्या नेत्यांना ते चांगले वाटले, शहराला चांगले वाटले, ते विकासाला थोडस चांगल्या पद्धतीने बघताय, शिर्डीकडे वेगळ्या दृष्टिकोनात विकास करायचा त्यांच्या मनात आहे, म्हणून ते आज पहिले 3 वर्ष त्यांनी पहिली टर्म पूर्ण केली, आता 3 वर्ष टर्म पूर्ण केली। आणि असे काय फक्त सतीश दिघे म्हणून एक अधिकारी नाही, पूर्वी जावळे साहेब होते, ते अनेक वेळेस PI झाले, DSP झाले, बरेच काळ इथं त्यांनी काढला कारण चांगले अधिकारी होते। आता रणजित गलांडे PI म्हणून आलेले आहेत, त्यांची पण पहिली इथं टर्म झालेली आहे, परत ते आले। त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना या शिर्डी शहरात आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांनी नेहमीच वाव दिलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत। सतीश दिघे साहेबांकडनं जर काही चुकलं असेल समजा तर त्यांना आपण जाब विचारला पाहिजे, दुमत नाही काही, का नाही विचारू? नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत, विचारला पाहिजे जा। पण तुम्ही म्हणणार माझा आला आणि असले शब्द काही सहन करणार नाही। माझ्या विरुद्ध सुद्धा बाईट देताना काही लोक म्हणे माझंच ऐक, माझंच माईक आणि माझंच ऐक वगैरे, एक मुलगा मला म्हटलं हरिकारी केलं वगैरे, सहन केला आम्ही, हरकत नाही, चालूच असतं राजकारणात। याचा अर्थ असं नाही ना तुम्ही काही वैयक्तिक बोलणार आणि काही दरवेळेस ऐकून घेणार, आज थोडंच राहत। त्या चारीचा रस्त्याचा निकाल जो काय व्हायचा आहे ते सुजयदादा घेतील, पण तुम्हाला अपशब्द वापरायचा अधिकार नाही। मी आता शेवटची वेळ सांगतो, माझी विनंती आहे सगळ्या लोकांना तिथल्या जे काय ह्या बाबतीत अग्रेसर आहेत, त्या जे काय मीडिया मार्फत, सोशल मीडिया मार्फत जे काय व्हिडिओ समोर आला त्याच्यात आमचे नगरसेवकांचे पती सुधीर शिंदे त्या ठिकाणी गेले होते, त्याच्यानंतर अन्य आमचे गटनेते पण त्या ठिकाणी गेले होते। तर ठीक आहे ना, ते गेले, त्यांनी जाब विचारला, दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, विचारलं पाहिजे। नागरिकांना पण त्यांचा अधिकार आहे, त्यांनी विचारलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही शंका नाही। आता कालचं हे बघा, सगळं थांबलं होतं, सगळं सुजयदादा येईपर्यंत, चर्चा होईपर्यंत काही करायचं नव्हतं, आम्ही पण शब्द दिला होता, आम्ही पण ठाम होतो। आता काल अचानक मुरुम का त्या ठिकाणी टाकण्यात आला किंवा काय परिस्थिती निर्माण झाली, शिवसाहेबांना काय निर्णय घ्यावा लागला, हे आपण शिवसाहेबांना विचारू, त्यांना पण विचारू ना आपण की बा तुम्ही अचानक निर्णय घेतला तर का घेतला, त्यांच्या काही अडचणी असतील ते समजून घेतल्या पाहिजे। तर शेतकऱ्यांच्या अडचणी
स्थानिकांच्या अडचणी आपण समजून घेतल्या तर त्यांची घेऊ समजून आपण, काय अडचण आहे. हे बघा, दादांना मतदारसंघातला प्रत्येक मतदार इथं जो राहतो त्याचं म्हणणं ऐकून घेणं बंधनकारक आहे, कारण ते नेते आहेत आमचे. जर कुठं चुकत असेल तर समन्वय घडवून आणणं आणि विकासात कुठं अडचण होता कामा नये. आणि कुठल्याही नागरिकांना, शेतकरी, आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे मतदारसंघात, त्यात काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण व्यापारी असेल, शेतकरी असेल, त्यांचं गणना जरी आलं तरी ऐकून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणं त्यांची जबाबदारी. गे साहेबांना टार्गेट का करण्यात येतंय हा जर मुद्दा जर तुम्ही म्हणताय तर डिगे साहेबांचे काम करायची पद्धत थोडीशी किती नाही म्हटलं तरी थोडं स्वभाव कडक आहे त्यांचा. आणि कडक स्वभाव आणि थोडस असं प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगळा. थोडं चुकीचं होत असेल तर ऐकून न घेण्याची त्यांची नेहमी मानसिकता असते. पण याचा अर्थ असं नाही ना की अधिकारी खराब आहे, अधिकारी विकास करत नाही, अधिकाऱ्यांनी शिर्डीचं काही भलंच केलं नाही, असं पण नाही ना. एखादी बाजू एखाद्या अधिकाऱ्याची माणसाची कमजोर असू शकते, त्यात त्यांचा कडकपणा म्हणा किंवा ताईटपणा तो निगेटिव्ह पॉईंट असू शकतो. पॉझिटिव्ह पॉईंट पण आपण घेतले पाहिजे ना. काय बघा, कोण काय बोलतं याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे की मुरुम कुठेही आम्ही शहरात टाकणार नाही. मुरुमचे टेंडर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बंद केले. 2016ला ज्यावेळेस नगराध्यक्ष योगिताबाई शेळके पाटील होत्या तेव्हापासून मुरुमचे टेंडर आपण सगळे बंद केलेले आहे. जर कुठं रस्ता कोणाला करायचा असेल, त्याची डिमांड असेल, कुठे खड्डे असतील तर आपण व्यवस्थित खडीकरण करून किंवा त्या पद्धतीनं आपण सगळे रस्ते करू. काय होतं, मुरुम आपण टेंडर दिलं, तो काहीतरी कच्चा मुरुम आणणार, त्याचा लगेच चिखल होणार 7-10 दिवसात. म्हणजे हजारो डंपर कुठं जाता कळत नाही. त्यात अनेक प्रकारचे आम्हाला नगर परिषदेला बदनामीला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळं मुरुम हा विषय नाही. पण हा, शहरात खड्डे पडलेले मान्य आहे, नगरमनोहर हायवेची परिस्थिती खराब झालेली आहे, काही अंतर्गत रस्ते सुद्धा डांबरीकरणाचे उखडलेले आहे, खड्डे पडलेले आहे, ठीक आहे, त्याची डागडुजी झाली पाहिजे, दुमत नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय झालं, हे जे काही युद्ध चालू आहे, पूर्वी डांबराचा रेट जो होता त्याच्यापेक्षा आता रेट फार वाढलेला आहे डांबराचा. पूर्वी ज्या लोकांनी टेंडर भरलेले आहे तर आता जे काम करताना त्यांना डांबर विकत घ्यावं लागतंय, ते जास्त रेटने घ्यावं लागतंय. पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की रेट द्यायबद्दल दुमत नाही, किंवा समजा ठीक आहे म्हणजे जास्त त्याला खर्च येत असं समजा, पण मग डांबर पण मिळणं अवघड झालेलं आहे. म्हणजे ही पण अडचण आहे की डांबर मिळत नाही. त्यांनी सोमवारची वेळ दिलेली आहे. एखादा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो, काही त्यांचं काय अचानक काही काम नाही गेलं तर, पण साधारण त्यांनी सोमवारची वेळ दिलेली आहे. ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत आणि ते नेते आमचे सगळ्यांचे, ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यात आमची काय पुढं बळजबरी नाही, काही मीपणा नाही की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे, असलं काही प्रकार नाही. कारवाई करायची गरजच नाही. त्याचं कारण सांगतो, ही जे काही प्रेस बोलवली याच्या माध्यमातून मी गावकऱ्यांना, शिर्डी शहरातल्या नागरिकांना हे कळवतोय, सांगतोय की असलं काही तुम्ही हातात कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेऊन तुम्ही अपशब्द कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल, पदाधिकाऱ्याबद्दल वापरू नये. तुमचा अधिकार आहे, तुम्ही विचारलं पाहिजे. जर सीओ चुकत असतील, नगराध्यक्ष चुकत असतील, उपाध्यक्ष चुकत असतील, नगरसेवक चुकत असतील, तुम्ही विचारा. विचारण्याबद्दल काही अडचण नाही. पण चुकीचे शब्द वापरून जर तुम्ही समजा वातावरण खराब करणार असाल समजा, तर ते बिलकुल सहन केलं जाणार नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. व्यक्तिगत कुठे काय कारण व्यक्तिगत यायचं, कोण कोणाला काय वाटतंय शिकायत देणं घेणे. उद्या चीफ ऑफिसर आहे, त्यांचं बिरड घेतील, जातील निघून, नवीन चीफ ऑफिसर येईन. पाहिले आपण यापूर्वीचे सुद्धा काही अधिकारी की ते आले, त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. 100% म्हणजे चीफ ऑफिसरला समजा सर्वसामान्य जनतेच्या किंवा काही जनतेच्या टॅक्स मधनं त्यांचा पगार होतो. याचा अर्थ तुम्ही विकत नाही घेतला चीफ ऑफिसरला, तुम्ही थोडंच विकत घेतलं. तुमच्या गरगडी थोडेच चीफ ऑफिसर. आणि चीफ ऑफिसर काही लांबून आलेले नाही, याच मतदारसंघात ते शेतकरी म्हणून ते राहत आहे. शिर्डीत त्यांचे नातेवाईक आहे, गोंदकर नातेवाईक आहेत जवळचे, कोते नातेवाईक आहे, आम्ही नातेवाईक आहोत सगळे. पण त्यांनी कोणाला असं नातेवाईक आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने सपोर्ट केलं नाही, सगळ्यांना दोरीत धरलं. अगदी म्हणजे
कोणाचे ऑब्लिगेशन ऍलिगेशन येतील याची पर्वा नाही केली त्यांनी काही. नातं होतं खराब होईल याची पर्वा नाही केली. म्हणून चुकीच्या पद्धतीने सपोर्ट केलं नाही, सगळ्यांना दोरीत धरलं अगदी. म्हणजे कोणाचे ऑब्लिगेशन ऍलिगेशन येतील याची पर्वा नाही केली त्यांनी काही. नातं होतं खराब होईल याची पर्वा नाही केली. ऑफिसर चुकले असतील तर त्यांना आम्ही ते विचारणार आहोत की जे काही काल घडलंय, ज्याच्यामुळं परत हे जे काही लोकांचा उद्रेक बाहेर आला, तर त्यांना आम्ही विचारणार आहोत की नेमकं घडलं काय. त्यांचं पण ऐकून घेतलं पाहिजे ना. आपण एकतर्फी कुठली भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांचं ऐकून घेऊ, नेमकं त्यांना काय अशी अडचण तयार झाली का मुरून त्यांना त्या ठिकाणी टाकावं लागला, काय परिस्थिती तयार झाली विचारलं पाहिजे. विचारू आपण त्यांना. पत्रकार परिषद फक्त 12 नंबर चालीसाठी आहे. पुढच्या आठवड्यात मी वेगळी प्रेस घेणार आहोत आम्ही. सगळ्या त्या नगराध्यक्ष नगरसेवक असतील. आजची जी प्रेस आहे ही वैयक्तिक मला व्यक्तिशः त्यांना हे जे अपशब्द वापरले गेले मला वैयक्तिक सहन नाही झालं. माझी जबाबदारी माझ्या वयाचा आणि त्याचा सगळा अंदाज घेता माझे जे का 25-30 वर्ष या नगर परिषदेमध्ये मी आजपर्यंत काम करत आलो, तर अशा काही गोष्टी होत असतील तर मला काय कोणाला विचारून प्रेस घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. हा, पुढच्या आठवड्यातली जी प्रेस आहे तुमच्या प्रत्येक शब्द म्हणजे प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे आणि आपण ते करणार आहोत. ते काही आपण हायके करणार नाही. चीफ ऑफिसर यांना अशा काही कंप्लेंट आल्या असतील की बरेच दिवस झाले खोदून पडलेले, आणि खोदून पडल्यामुळं ज्यावेळेस 2 गाड्या क्रॉस होतात त्यावेळेस एखादी गाडी कदाचित सरकली असेल किंवा तसा प्रकार घडला असेल, म्हणून कदाचित कोणाचे एखाद्याचे ऑब्लिगेशन उद्या कोणी पडलं त्याच्यात आणि काही झालं, जीवितहानी झाली समजा, किंवा कोणाचा काही शरीराचा भाग फ्रॅक्चर झाला समजा, कोणी हॉस्पिटलाइज झालं समजा, तर हे ऑब्लिगेशन येऊ नये म्हणून कदाचित ते बहुतेक मुरून घाईना टाकत असतील असं पण मला वाटतं. म्हणजे मला माहित नाही, हे तुम्ही त्यांना विचारू शकतात. आज नगर परिषद चालू आहे, तुम्ही चीफ ऑफिसरला विचारू शकता की माईक हातात आला म्हणजे आपण शहर ताब्यात घेतलं, शहर गाजवलं असं होत नाही. आपण आपल्या शब्दावर, आपल्या तोंडावर आपण नियंत्रण ठेवणं अपेक्षित